हॅलो फ्रेंड्स, हा ब्युटिफुल सिनिक व्ह्यू आणि हा जंगल ट्रेल आणि त्याचबरोबर ह्या आयकॉनिक लॅडर्स, हे ठिकाण मुंबईपासून फक्त 2 तासाच्या अंतरावर आहे. तर हा आहे कर्जतजवळ असलेला सोंडाई फोर्ट. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर सर्वप्रथम सर्वांना तुम्हाला 15 ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हा स्पेशल डे सेलिब्रेट करण्यासाठी आपण या सोंडाई फोर्टला जात आहोत. सगळ्यात पहिलं आम्ही ठाण्यावरून कर्जतसाठी ट्रेन पकडली आणि मग त्यानंतर तिथून शेअरिंग ऑटो करून सोंडाईच्या बेस विलेजसाठी निघालो. आणि इथे आम्हाला बाजूला एक डॅमसुद्धा दिसत आहे. आम्ही या बेस कॅम्पपर्यंत आता येऊन पोचलो आहे. आणि तो बघा, तो आहे सोंडाई फोर्ट. तिथे आपल्याला जायचं आहे. आणि फायनली आम्ही ट्रेकला स्टार्ट केली. असं म्हणतात पूर्वीच्या काळी या गडाचा वापर हा टेहाळणीसाठी होत होता. म्हणजे या मावळ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या ट्रेकला जायचं असेल तर तुम्ही नक्कीच येऊ शकता, कारण हा ट्रेकची डिफिकल्टी लेवल एकदम इझी टू मॉडरेट असं आहे. म्हणजे हा बिगनर फ्रेंडली ट्रेक आहे. आज 15 ऑगस्टच्या निमित्ताने आपण ट्रेकला आलो. आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आज फायनली मराठीचे झाले. सो आजच्या दिवशी आणि तुम्ही पाहू शकता इथे स्टार्टिंगला गडाच्या पायथ्याशी एक देवीचं मंदिर आहे. तिथे आपण नमस्कार करून आता आपण पुढे जातोय. तिथे एक छोटंसं दुकान असलेल्या मावशींकडून आम्ही हा मसाला लावलेला पेरू घेतला होता. आणि हे बघा आम्ही काय बघतोय. आज 15 ऑगस्टच्या निमित्ताने इथे लहान मुलंसुद्धा ट्रेकसाठी आली आहेत. खरंच ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. आजच्या दिवशी ट्रेक करायची मजा म्हणजे काही वेगळीच असते. असे मध्ये मध्ये दगडाचे पॅचेस आहेत, पण आपण एकमेकांना असं पकडून पुढे जाऊ शकतो. ॲक्च्युली ट्रेकच्या स्टार्टिंगला ना थोडंसं ढगाळ वातावरण होतं. म्हणजे एकदम असं स्काय पण एकदम वाईट दिसत होतं. पण जसं आम्ही पुढे गेलो ना तसं एकदम स्काय क्लिअर झालं आहे. आणि हे पाणी आम्ही फक्त नॉर्मल तोंड वगैरे धुण्यासाठी भरतोय, हे पिण्यासाठी नाही आहे. वाव, हा व्ह्यू किती मस्त आहे. इतका सुंदर व्ह्यू सकाळी सकाळी बघण्याची मजा काही वेगळीच आहे. सो म्हटलं आम्ही थोडंसं इथे बसूया, छान छान फोटोज काढूया आणि मग पुढे जाऊया. हा आहे ना असा ट्रेक आहे ना की ज्यांना प्रॉपर सिनिक व्ह्यूची आवड आहे किंवा ज्यांना फोटोग्राफीची आवड आहे त्यांच्यासाठी हा एकदम बेस्ट आहे. कारण ह्याच्यामध्ये डिफिकल्टी लेवल पण अशी थोडीफार नॉर्मलच आहे. आणि ज्यांना फोटोग्राफीची आवड आहे त्यांच्यासाठी तर हा बेस्टच आहे. आणि येस, फायनली आपण त्या स्पॉटपर्यंत येऊन पोचलो आहे जिथून आपल्याला त्या आयकॉनिक लॅडर्स दिसतात आहेत. आणि तुम्ही बघू शकता हा खालचा व्ह्यू किती मस्त आहे. आणि येस, इथे तुम्ही बघू शकता स्काय पण किती क्लिअर झालं आहे. आणि ह्या आहेत त्या आयकॉनिक लॅडर्स ज्या आपल्याला सबमिटपर्यंत पोहोचवतात. आणि बघू शकता इथे एक असा सुंदर व्ह्यू आहे. इथे इथून तुम्हाला पूर्ण कर्जत, त्यानंतर ते जो डॅम आहे, सोंडाई विलेज आहे, बेस विलेज आहे, सगळं काही क्लिअर दिसतंय. आणि फायनली आम्ही सबमिटला येऊन पोचलो आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता इथे ऑलरेडी फ्लॅग आहे. सकाळी ऑलरेडी गिर्यारोहकांनी ध्वजारोहण केलं आहे. इथे सोंडाई देवीचं मंदिरसुद्धा आहे. सो तिथे नमस्कार केला आणि आमची रिटर्नची जर्नी स्टार्ट झाली. खाली येता येता आम्ही थोडेफार फोटोज काढले बिकॉज वेदर एकदम क्लिअर होतं. सो त्यामुळे मस्त सगळं दिसत होतं, छान छान व्ह्यूज दिसत होते. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे एक असं पाण्याचा कुंड आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी अशी दगडाची कुंड बनवून त्यातलं पाणी हे मोस्टली गडांवरच्या कामांसाठी वापरलं जात होतं. आणि रिटर्न जाताना थोडंसं सावकाश जा, कारण पाऊस पडून गेला आहे ना, त्यामुळे मोस्टली सगळं स्लिपरी झालं आहे. आम्ही आज ॲक्च्युली हा ट्रेक आहे ना खूपच लेट स्टार्ट केला. म्हणजे मोस्टली आम्ही जेव्हा वरती चढत होतो तेव्हा सगळे खाली येत होते. आम्ही साधारण 12 वाजता हा ट्रेक स्टार्ट केला होता आणि आता साधारण 2 वगैरे वाजले आहेत. आम्ही आता रिटर्न जायला निघालो आहे. आणि आम्ही रिटर्न येताना मे बी रस्ता चुकलो आहे बिकॉज आम्हाला जाताना हा रूट लागला नव्हता. पण आत्ता आम्ही असं पूर्ण जंगलातून चाललो आहे. पण आमच्यासोबत 2-3 लोकंसुद्धा आहेत.
आणि फायनली आम्ही बेस कॅम्पला येऊन पोहोचलो आणि तुम्ही बघू शकता आता परत पाऊस स्टार्ट होतो आहे. पण आमच्यासाठी हा ट्रेक खूप चांगला झाला बिकॉज आम्ही जसं वरती चढायला निघालो तसा पाऊस कमी झाला होता. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. भेटूया आपणच लवकर पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.